धन्यवाद. आपण पाहतोय तर या ठिकाणी वावलेले ग्रामपंचायत माजी सरपंच योगेश दादा कांबेरे एक चांगले खेळाडू आहेत कुस्तीचे. आपण पाहतोय चांगले कुस्तीपट्टू आहेत आणि एक क्रिकेटर म्हणून आम्ही त्यांना नेहमी जवळून पाहतोय. प्रेमाने सर्व त्यांना दादा बोलतात आणि दादांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. अजगरजी खोत साहेब यांच्या शुभ असते सरपंच साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. दामोदकरांनी सांगितलंय सरपंच साहेब म्हटलं गेलं तर आम्ही नेहमीच पाहिलं जात आहे. योगेश दादा कांबेरे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण पाहतो जयेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आयुबजी टिवाळे साहेबांना विनंती करतो या जय सरांचं या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी करायचे. अतिथी देवो भव महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार करणं आणि तोरे साहेब मी जरूर सांगतो कारण या दामोदच्या मैदानावरती आम्हाला नेहमीच सांगितलं जात आहे एकदा आमच्या गावातील लोकांना जरी नाही बोलवलं चालेल पण इथे जे बाहेरचे जे पाहुणे आहेत प्रत्येक संघाबरोबर जे आलेले असतात त्यांचं या ठिकाणी स्वागत होणं त्यांना या ठिकाणी आदर सत्कार होणं खूप गरजेचं असतं. विशाल सर या आपलंही या ठिकाणी मनापासून अधिक स्वागत केलं जात आहे. अजमल तांबोली सर यांना विनंती करतो विशाल सर यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. तो धन्यवाद मान्यवरांना विनंती करतो आपण जरूर बसून घ्यायचे. तर प्रसादजी तोरवे साहेब या ठिकाणी पाहतो रजा घेतात त्यांनाही आपण पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले गेलेत आमचे योगेशजी डोले. व्हाईट बॉल आला बाउन्स या ठिकाणी आपण पाहता अतिरिक्त बाउन्स घेतला बॉलनं जास्त जर उचली घेतली डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा परंतु बाउन्स घेतल्यानंतर पंच सांगतायत इट्स व्हाईट बॉल. धावा धावफल कबड्डी आल्या त्या अर्बन टीमच्या आपण पाहता 3. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळतो. गोलंदाज हर्षद आपण पाहताय गोलंदाजीसाठी आला. पहिली विकेट आली जो महत्वपूर्ण फलंदाज आहे रोशन बाज झाला आणि अगदी आता आपण पाहता अक्षय आणि त्याच्या साथीनं जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथून मात्र या षटकातील 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 3 बॉल मध्ये अर्बन टीमच्या धावा आहेत. धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 4. गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे हर्षद या गोलंदाजाची. उंच पुरा गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज फटका फसलाय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आलेत झेल कॅरी केलाय. आणखीन एक हादरा मोलतोय
अर्बन टीमला जयेश इथून बाद. जी पहिली स्पर्धा आम्ही केली खऱ्या अर्थानं आपण पाहता DPL, आणि त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आम्हाला जर कोणी बोलवलं असेल तर ते आमचे अदनान सर यांनी आम्हाला त्या स्पर्धेमध्ये बोलवलं होतं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं खुरम सरांची आमची ओळख झाली आणि मात्र तिथून खऱ्या अर्थानं दामतच्या स्पर्धेला आमची सुरुवात झाली. मनापासून धन्यवाद अदनान सर आपलं, कारण की आपण एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिला. फटका इथे देखील फसला होता. योगेशचा फटका आपण पाहताय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं आणि त्यानंतर मात्र ही एक रिस्की धावफलकावरती ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय ते 5 वरती. संदीप गायकवाड सर तुम्हाला शाकू नजे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. तुम्हाला विसरून कसं जमेल, कारण की आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये हा उल्लेख जरूर करत असतो, कारण की आम्हाला पुढे नेण्याचं काम संदीप गायकवाड असतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं असे बरेचसे जे आयोजक आहेत ज्यांच्या समोर त्यांनी आम्हाला नेलं आणि त्यानंतर मात्र प्रत्येकानं आमच्यावरती ते प्रेम दाखवलं, त्यांचं मनापासून आभार. फटका इथे फसलाय, मिस टायमिंग आहे. पुनश्च एकदा आपण पाहताय मिडॉनचं क्षेत्ररक्षक पाठीमागे सरकत होते. हवेच्या विरोधी दिशेने इथे फटके मारण्याचं काम चालू आहे अर्बन टीमचं. जी परिस्थिती खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे वन लाईफ गुणगे टीमची, आणि तशीच परिस्थिती काहीशी खऱ्या अर्थानं अर्बन टीमची देखील आपल्याला पाहायला मिळते की काय, कारण की विकेट आल्यात महत्त्वपूर्ण 2, जिथे जयेश बाद झालाय, रोशन देखील बाद झालाय, परंतु अक्षय आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय टीमचा कॅप्टन योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. ज्या योगेशनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती, तो योगेश खऱ्या अर्थानं आता प्रमोट झालाय बॅटिंगसाठी. आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती त्याची बदली लागली गेली आहे. अखिल नजीर साहेब, ताकू नजीर साहेब आणि कबीरजी नजीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तजुदादा नजीर यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. जावीद भादरकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. जरूर आपण पाहतोय श्री गणेश कोलोली संघ या ठिकाणी खेळतो आणि श्री गणेश कोलोली संघामध्ये अनेक खेळाडू घडले गेले आणि या संघातून आपण पाहतो वगळले पण गेले, पण काही नवीन संघाला आपण पाहतो नवीन खेळाडूंना या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं, या खेळाडूंना घडवण्याचं काम केलं असेल तर कुणी केलं आहे ते अंकुश डांगरे असतील, नवनाथजी ठोंबरे, ॲडव्होकेट नवनाथजी ठोंबरे, त्यानंतर सागरदादा तांबोली. फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये होता, पाठवलं बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये, ठोकला अक्षयनं हा भव्य षटकार. मुक्का अखिल यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. कबीर भाई आणि आमचे बबलू दादा या ठिकाणी तुमची वाट पाहतात. मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहताय पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी, या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आपण पाहताय मनोबल वाढवण्यासाठी, या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत. दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण की जिथे विकेट येत होत्या आणि जिथे रन्स होत नव्हते तिथे अक्षयच्या बॅटमधून षटकार आला आणि धावफलक इथून आपल्याला आता पाहायला मिळतंय. इथून आणखीन एक चांगला फटका, पिकअप शॉट, बॉल सीमा पार, ठोकलाय चौकार.
जे मास्टर या 10 धावा धावफलकावरती खऱ्या अर्थानं 2 बॉलमध्ये ऍड झाल्यानंतर 16 धावा धावफलकामध्ये खऱ्या अर्थानं एक मोमेंटम शोधत होता खऱ्या अर्थानं अक्षय. खऱ्या अर्थानं एक चुकीची बाट पाहत होता जिथे पहिलं षटक फार चांगलं फेकत होता हर्षद, ज्याने खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं गेलं. त्याच्या विरोधामध्ये धाबाच आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली ना, अक्षय थोडासा आक्रमक झाला आणि त्यानंतर मात्र हा एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सरळ बॅटनं खऱ्या अर्थाने सिंगल धावफलकामध्ये ऍड होतीये. धावफलक जाऊन पोहोचले ते 17. कोलिवली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. श्री गणेश कोलिवली नवनवीन खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं घडवलंय तेच खेळाडू नेमकं खऱ्या अर्थानं आपली साथ सोडतात आणि त्यावेळी पुनश्च एकदा नवीन खेळाडूंना खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम आमचे हे त्रिमूर्ती मैदानाच्या आतमध्ये जरूर करत असतात. त्यांना खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊया, कारण की पुनश्च एकदा नव्यानं उभं राहिलाय श्री गणेश कुलोली संघ. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये अर्बन टीमच्या अगेन्स्ट फाईट करतोय आणि ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. इथून आडवा बाटमधून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅटचा फेस आधीच ओपन झाला होता, बॅट वेगानं ड्रिल झाली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता खऱ्या अर्थानं योगेशला मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके मारण्याची गरज आहे का? कारण की आपला सलामी जो साथीदार फलंदाज आहे तो चांगली फटकेबाजी करतोय, त्याच्या बॅटमधून धाबा येतात. अशा वेळी आपल्याला संयम हे मैदानाच्या आतमध्ये दाखवणं हे फार गरजेचं असतं. आणि तिथे मात्र हा डॉट बॉल आला. कमबॅक करायला सुरुवात केली तेजसनं. पहिल्या 2 बॉलवर ते मोठे फटके, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग. इथे हेड शॉट, अगदी डोक्यावरती बॉल आदळला. दुखापत झाले का त्या ठिकाणी चेक करा. योगेश, आपल्याला बॉल लागला असेल तर थोडंसं पाणी घ्या, कारण की आपली सेफ्टी महत्वाची आहे. आणि इथून मात्र सेफ आहेत फलंदाज, अगदी आपण पाहता जास्त दुखापत नाही आहे. आणि डॉट बॉल नंतर षटक समाप्त झालं. पहिल्या 3 बॉलमध्ये धाबा आल्या त्या 11, परंतु त्यानंतरचे 3 बॉल अगदी आपण पाहता निर्धाव आले. ते तेजसचे धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतो ते 17. 12 बॉलमध्ये 17 धाबा आल्या. 2 महत्वपूर्ण फलंदाज इथून बाद झालेत. बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहताय जय भवानी अर्बन टीमचे ते श्री गणेश कोलोली टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये नो डाऊट आपण पाहता हर्षद, कारण की ज्या हर्षदनं महत्वपूर्ण स्पेल हाताळलं होतं पहिलं P1चं षटक, तो हर्षद खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहता शादाबाई नजे पुरस्कृत कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरबे यांच्या नावानं खऱ्या अर्थानं आमदार चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली स्पर्धा, अगदी आपण पाहताय प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलंय. पहिली रात्र या स्पर्धेची, अगदी देखणं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला, अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. चांगली फिडिंग पाहायला मिळते. फेके देखील अचूक एकच धाव इथून पाहायला मिळेल. अक्षय समजदारीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 18 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. आमचे नितेश तरे सर आम्हाला जरूर सांगतात 18 धाबा धावफलकावरती महत्वपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये ते देखील बजावतात, कारण की संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा त्यांच्या खांद्यावरती आहे. महत्वाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे. प्रत्येक स्पर्धा दामची ते कव्हर करत असतात. इथे लीडिंग एज लागली आहे, बॉल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज आलाय, विकेट आली आहे आणि योगेशला इथून परतावा लागेल.
इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे झेल ड्रॉप झाल्यानंतर खऱ्या अर्थाने ही जिवारी लागली असेल. ही झेल फार महत्वाची होती. तिथे मात्र आपण पाहता आणखीन एक फलंदाज बाद झाला असता परंतु बाटर या ठिकाणी सेफ आहे आणि त्यानंतर एक सिंगल धाव देखील पाहायला मिळेल. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती हर्षदचं पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे ती गोलंदाज हर्षदची. P1चं षटक आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी आला डावखुऱ्या त्याचा गोलंदाज इतरार व्हेरिएशन देखील या गोलंदाजाकडे भरपूर चांगले. इथे मात्र मिस्टेक झाली आहे फिल्डिंग मध्ये. तोपर्यंत दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या दरम्यान 21 धावा या धावफलकावरती आला. 21 धावा धावफलकावरती मोठ्या फटक्यांपासून थांबवलं जाते. मोठा फटका मारू देत नाही हर्षद. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय परंतु बॅलन्स करतोय आपल्या बॅटिंगला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य देतोय. विकेट आल्या त्याला माहिती आहे मैदानाच्या आतमधली सिच्युएशन आणि त्या सिच्युएशन नुसार खऱ्या अर्थानं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. शॉर्ट बॉल होता त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न. विकेट आली महत्वपूर्ण विकेट आपण पाहताय. अक्षयला इथून परतावं लागतंय. युवा सितारे युवा खेळाडू हे सर्व अक्षरशः पाहिलं गेलं संघासाठी एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. अनेक मोठे मोठे खेळाडू आपण पाहिले गेले पण हे आपण पाहिलं गेलं खेळाडू या ठिकाणी चांगले काम करतात. आणि हर्षदचा विचार केला तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नामवंत खेळाडू म्हणून हर्षदला नेहमीच गुणगौरव केला गेला आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे पण शर्तीचा फॅड आल्यानंतर शर्तीमध्ये अनेक खेळाडू गुंफले गेले आणि त्यामध्ये हर्षदला पाहिलं गेलं क्रिकेट शर्यत आणि त्याचबरोबर भजनी मंडळामध्ये आणि संगीत वाद्यामध्ये याचा कोणी हात धरू शकत नाही. तो हर्षद पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती आहे. ज्याप्रमाणे तबल्यावरती हात वाजले जातात त्याप्रमाणे चेंडूवरती कशा प्रकारे हात फिरवेल हे पाहिलं जाईल मैदानावरती. येणारा पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल. आत्तापर्यंत पहिला फुल लेनचा चेंडूवरती विकेट पाहायला गेला. इथे हर्षद पुन्हा एकदा तयार. सन्माननीय उमरजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विनंती करूया की या मुख्य व्यासपीठावरती उमरजी नजे साहेब या. आपलं सहर्ष स्वागत. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेने अगदी आपण पाहता. कव्हरमधून बॉलला काढला डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच. एक सिंगल आल्यानंतर 22 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मार्केवाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच जरूर पाहिलं गेलं. आपण पाहतोय या ठिकाणी अनेक स्पर्धा रडल्या गेल्या आणि खुरमबाईला विचारलं होतं शाताबाईने कारण स्पर्धा कशा प्रकारे घडवायची आणि आत्तापर्यंत आपल्याकडे अशी मोठी वस्तू कोणती आहे का जी मालिकावीरसाठी. आणि सांगितलं शाताबाईने सांगितलं बाईक. ही बाईक या ठिकाणी ठेवण्यात आली मालिकावीरसाठी. पण पावसाळ्यानंतर योगेश बिझी असणार तुम्ही पण कारण या मैदानावरती 13 बाईकची स्पर्धा पावसाळ्यानंतर घडवण्यात येईल. शाताबाई नजे खऱ्या अर्थाने पाहतो ते 13 बाईकची स्पर्धा आपण पाहतोय या पुढच्या वर्षी या मैदानावरती तुम्हाला पाहावयास मिळेल. या स्पर्धेचे संकल्पक या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा घडवली प्रथमच एक बाईकसह आणि 2 बायसिकलसह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2025 चे अगदी आपण पाहताय लाडके आमचे आयोजक शादाबाई नजे या मुख्य व्यासपीठावरती या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं आपण पाहता हँडल करतायत. पूर्ण या स्पर्धेची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपण पाहताय खुरमबाई नजे अभिजी खोत आपण मुख्य व्यासपीठावरती या. अभिजी खोत फरान नजे त्याचनंतर बबलू दादा नजे अबू अफजल या सर्वांना मी तर म्हणेन संपूर्ण दामतकरांना विनंती आहे. ही स्पर्धा आपली आहे. हे व्यासपीठ आपलं आहे. आपली घरची स्पर्धा आहे.
आमिर मुसा प्रत्येकाचं नाव घेणं खऱ्या अर्थानं अशक्य असेल. अशा वेळी आपण सर्वांनी या मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर चिटूक सर्वांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. दामतगावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित मान्यवर नागरिक सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आझम आणि मन्नान तांबोली यांना देखील विनंती आपण देखील यायचे. दरम्यान मॅचकडे जाऊया जिथे धावा धावफलकामध्ये आल्या 26. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. सातत्यानं हे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय थोडंसं मोये मुवमेंट मैदानाच्या आतमध्ये, कारण की बॉल अगदी आपण पाहताय शॉट फाईन लेगकडे होता, परंतु इथे शॉट कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे थोडंसं धडपडत असताना पाहायला मिळाले. इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहताय लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. चांगली फीडिंग, तेवढी चांगली फेकी, तेवढंच चांगलं गॅदरिंग देखील पाहायला मिळत आहे. एक धाव आल्यानंतर 27 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकीकडे मार्केबाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती कोंदिवडे वासरेखोंडा परिसरामधील ही टीम आपल्याला इन ॲक्शन जरूर पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. जशी इनिंग ब्रेक होईल आपण टॉस बॉक्समध्ये लगेच रेडी राहायचं आहे. आणि टॉस बॉक्समध्ये ताचवेळी मात्र जोडले जातील आमचे संदीपजी गायकवाड सर. ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेला लीड करतायत. ॲज अ आयोजक खुरमदादा नजे, बबलूदादा नजे यांची मेहनत या स्पर्धेमध्ये. शादाबदादा नजे यांच्या अगदी साथीला हे खऱ्या अर्थानं खंदे समर्थक त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर राजेशजी भोईर असतील. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यांची देखील राहिली आहे. फरणभाई नजे आपण व्यासपीठावरती यायचं. शादाबाई नजे आपली वाट पाहतात या ठिकाणी. फरणभाई नजे आपण व्यासपीठावरती यायचे. फरमबाई नजे यांना विसरून जमणार नाही, कारण की या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी, मग अगदी तुम्ही बाईक पासून ते बायसिकल पासून ट्रॉफीज पासून ते या स्पर्धेची सजावट, त्यानंतर या स्पर्धेच्या संपूर्ण टीम ज्यांनी खऱ्या अर्थानं ॲडजस्टमेंट ज्यांची चालू असते ते आमचे फरणदादा. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. दामतगावची स्पर्धा आणि मग फरणदादा नजे यांचं नाव राहील हे अशक्य आहे. तिसऱ्या पंचांची मागणी क्रीजसाठी, म्हणजे फलंदाज ज्यावेळी फटका ऑफर केला आहे त्याच वेळी क्रीजच्या बाहेर गेलाय का हे या ठिकाणी चेक करायचंय. आमचे हरेश कराले सर. हा, स्टंपच्या मागे चला फेर आहे. एक पाय फलंदाजाचा आतमध्येच आहे. तिसऱ्या पंचांकडून हा डिसिजन आला. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29 धावा धावफलकावरती. शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, पाठवला बॉलला पाठीमागे, फाईन लेगला बीट करत डीप मधनं बॉल सीमा पार. बरेचशा प्रतीक्षानंतर अर्बन टीम साठी आलाय हा चौकार. होता, झेल ड्रॉप झाली. त्यानंतर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, सिंगल डबल, त्यानंतर मोठा फटका. एक चांगली इनिंग बिल्डअप करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. किरण आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय
नीरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नीरज चांगली बॅटिंग करतात. सिंगल डबल त्यानंतर एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. त्याला 7 रनची आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचं षटक निखिलचं 3 बॉलमध्ये 8 धावा आतापर्यंत आल्यात. चांगला बॉल आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. इथून पहिल्या 3 बॉलमध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर हा डॉट बॉल कदाचित थोडंसं प्रेशर कमी करण्याचं काम जरूर करतोय. इथे मिस टायमिंग आहे. हवेमध्ये पुन्हा एकदा जेल ड्रॉप झाली परंतु एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एक धाव आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय 36 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 36 धावा आल्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे पहिल्या सत्रातील आणि 36 धावा धावफलकावरती आहेत. आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल तो फलंदाज करण सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फटका गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूर भरून आलेत. मोठा चेस आहे परंतु इथे झेर कॅरी झाला आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. एकंदरीत धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 36 आणि टार्गेट आता असणार आहे ते श्री गणेश कोल्हुले टीमच्या अगेन्स्ट 30 बॉलमध्ये ते 37 या धावसंख्येचं टार्गेट इथून कशा प्रकारे चेस केला जाईल तर हे नक्कीच आपण ऐकणार आहोत. ते आमचे साथी समालोचक संदीपजी गायकवाड सर यांच्या आवाजामधून. थँक्यू धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाऊया. मार्केवाडी ब आणि त्यांच्या विरोधामध्ये कोंदिवडे बाचरेकोंडा विभागामधील संघ या 2 टीम दरम्यान आपण टॉस करतोय. शाकीबाई नजे साहेबांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की या आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस. तर जरूर पाहतो बघा. आयोजकांनी आपण पाहतोय एक चांगला निर्णय घेतलाय की या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 1 लाख होता, द्वितीय 50 आणि उर्वरित 4 नंबर आपण पाहतोय. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा 25,000 रुपये होते. पण आयोजकांनी सांगितलं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपण प्रति तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हे जे क्रमांक आहेत या क्रमांकावरती आपण प्रत्येक क्रमांकाला 2,000 रुपये ॲड केलेत. म्हणजे तिसरा, चौथा, पाचवा, सहावा क्रमांक 27,000 रुपये आपण पाहतो रोख पारितोषिक असेल. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. मार्केवाडी ब आणि कोंदिवडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. या संयोजक टीम मेंबर खुरमदादा नजे यांनी लगेच सांगितलं का स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि राजे सर पाहिलं गेलं तर बघा लगेच सरांनी सांगितलं कारण प्रत्येकाची आपण एंट्री फी बाईकच्या हिशोबाने 14,000 घेतोय म्हणून त्यांनी तिसरा, चौथा, पाचवा, सहावा हा क्रमांक प्रत्येकी 27,000 पारितोषिक आपण पाहतो या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत.
चला बॅट्समन आपण पाहतो बॉल चॉईस केले जातात. चेक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मार्केबाडी ब आणि कोंदिवडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. पाठिंबा आहे त्याला आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे खुळा आमच्या शादाबन. थँक्यू मास्टर डीजे साहिल. आपण जरूर आमच्या कुणाल म्हात्रे सरांशी संपर्क साधायचे. चला शादाबाई नजे शाकीबाई या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तर आपण पाहतोय बघा नवनाथ सर आपण पाहिलं गेलं एक चांगले खेळाडू आहेत ॲडव्होकेट आहेत आणि त्यांनी पाहिलं गेलं पहिला चेंडू बॅटला स्पर्श होता विकेट बहाल केली आणि या ठिकाणी माघारी आले. नवीन फलंदाज प्रल्हाद आपण पाहतोय. 37 धावांची गरज आहे. इथे टॉस केला चेंडूला कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षण चेंडूचा पाठलाग करतोय. या दरम्यान आपण पाहिलं गेलं चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. कोंदुडे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जॉईंट व्हायचे. तीन चेंडू झाले 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहतो. 37 धावांचं माफक आव्हान आहे. चौथा चेंडू असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशनला आपण पाहतोय. प्रल्हाद आणि सोबत सागर ही जोडी मैदानावरती पाहतोय. इथे पाहतो आपण मेसाठी फटका जरूर होता. इथे झेल ड्रॉप झाले. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅचचा आपण या ठिकाणी टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी रेडी झालेत. कोंदिवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय मार्केबाडी ब या दोन टीम दरम्यान आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. शाकाबाई नजे यांच्या शुभ हस्ते शाकिबबाई नजे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहताय.
एकीकडे मार्केबाडी टीमचे कर्णधार आणि एकीकडे आपण पाहू शकता कोंदिवडे टीमचे कर्णधार. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. काटा असा कॉल आहे कोंदिवडे टीमचा आणि काटा आलाय. मान्यवरांना विनंती आहे की आपण असं नसतं वाद. दोन्ही टीमचे कॅप्टन जास्त वेळ घेणार नाही. आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. ओके, फिल्डिंग. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल विपक्षी टीमला? 40 पर्यंत. नक्की 40 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा थांबवण्याचा प्रयत्न असेल. एक प्रश्न जरूर विचारेल कारण की आपण बऱ्याचशा मॅचेस खेळतो, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काही इथे बाईक ठेवली गेली आहे आमदारचे. असं खूप छान आयोजन. थँक्यू. नक्कीच. हे होते कोंदिवडे टीमचे कॅप्टन भावेश देशमुख. आपण पाहताय दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ते जोडले जात आहे. संदीप गायकवाड सर, थँक्यू. जरूर 37 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत होता आपण योगेश. इथे पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती 3. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. डॉट चेंडूने या ठिकाणी सुरुवात झाली. चांगला फटका टीपेक्षा कव्हर इधर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय. दुसरी धाव या ठिकाणी आपण पाहतो पूर्ण केली जाते. 2 धाव्याने स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती. अजूनही 32 धावांची गरज आहे. 22 चेंडू खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार जयेश. इथे चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण. काल खऱ्या अर्थाने मी बाकीच्या वर्षी मैदान होतो नितेश. काव्या 11 दामोते अमरजीतचा संघ 1 चेंडू 3 धावाची गरज असताना चौकार मारून जिंकला. 1 चेंडू 4 धावा डिफेंड करायच्या होत्या, तिथे डिफेंड केल्या आणि शेवटच्याही मॅचमध्ये 18 चेंडू 20 धावा डिफेंड करून तो संघ विजयी झाला. इथे टॉस केला चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय जरूर. झेल ड्रॉप होते. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज होतो धावचीत. प्रल्हादच्या स्वरूपात विकेट बहाल केली जाते. आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे कुळा. आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे कुळा. निखिल आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती. इथे पाहतो सुरेख फटका. सागरच्या बॅटमधून चेंडू निघालाय. चेंडू जातो वाईडिश रॉंग ऑन रिझर मध्ये. सीमारेषा पार. डीप मिड विकेट रिझर मध्ये आलेला बेहतरीन षटकार. चं नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. इथे आपण पाहतो षटकार जरूर टोकला होता. इनसाइड एज लागलेल्या एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. जयेशने कमबॅक करून मिळून दिलं. दुसरा झटका सागरच्या स्वरूपात, तर तिसरा झटका असेल तो श्री गणेश कोलोली संघाला. आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे कुळा. आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे कुळा. आमच्या शादाबन जे भाईचा नादच आहे कुळा. शाहिद भाई या ठिकाणी उपस्थित आहे. शाहिद भाईंना विनंती करतो या पण व्यासपीठावरती. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. डॉक्टर शाहिद या पण व्यासपीठावरती. नुसतं शाहिद भाई नाही, डॉक्टर शाहिद चड्डा हे नाव घेतलं का शाहिद भाईंना माहिती. मला आवाज दिलाय
सौद खोत या ठिकाणी उपस्थित आहेत, उर्फ राजू पाटील खऱ्या अर्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. या डॉक्टर शाहीद चड्डा यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. धावसंख्या 13 या आकड्यावरती आपण पाहतो. स्कोर कार्ड पाहिला गेलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावा. इथं टॉप एज पाहिला गेला. शतरक्षक 3 त्या ठिकाणी पाहिला गेलेत. झेल ड्रॉप झाले या ठिकाणी. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. राज आणि निखिल ही जोडी मैदानावरती पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. धावसंख्या अजूनही 22 धावांची गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक. सतरा चेंडू आणि 22 धावांची गरज या ठिकाणी पाहतोय. इथे पुन्हा एकदा एक चौका जरूर काढला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय योगेश होता त्या ठिकाणी. आणखीन एक झेल ड्रॉप पाहतो. निखिलला पुन्हा एकदा जीवदान दिलं जात आहे. बॅक टू बॅक जीवदान पाहिलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. संभाजी मस्तीदादा यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. या संभाजी दादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सतरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे चांगला फटका आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक या ठिकाणी पुन्हा एकदा जेल ड्रॉप. काय घडतंय मैदानावरती आपण पाहतोय. लगातार निखिलला या ठिकाणी जीवदान दिलं जात आहे. पुन्हा एकदा टॉस केला चेंडूला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा जीवदान. चौथं जीवदान आपण पाहतो निखिलला या ठिकाणी. एसटीच्या पाठीमागे 2 आपण लॉंग ऑफ रिझर्व मध्ये 1 आणि पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मिड ऑन रिझर्व मध्ये जीवदान देतोय. दोन धावा. जा बॅट घेऊन जा. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 21-15 धावांची. 16 धावांची गरज आहे. तेरा चेंडू 16 धावांची गरज. गोलंदाज या पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. किती चांगला चेंडू पाहिला गेला. निखिलसाठी डॉट चेंडू या ठिकाणी टाकला गेला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो या ठिकाणी असेल गरज 16 धावांची. प्रतिषटक 8 धावांची गरज असेल.
या शाहनवाज भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. म्हणजे आजपासून पुढील 5 रात्र शाहनवाज भाई या व्यासपीठावरती तुम्हाला पुन्हा एकदा दिसतील. काही खास व्यक्तिमत्व आहेत ज्यांना क्रिकेटची खूप आवड आहे आणि ते या मैदानावरती तुम्हाला आपण पाहतोय. या ठिकाणी जरूर शाकीब भाई असतील, आमचे शाहनवाज भाई असतील, शाकील भाई खरंच आपण पाहतोय शाहनवाज भाई बाईक बघतात. शाहनवाज भाईने जर विचार केला तर येणाऱ्या काही दिवसामध्ये A1 जोडी चषक ठेवायची का शाहनवाज भाईच्या नावाने. हा शाहनवाज भाई तुमच्या नावाने एखादी स्पर्धा ठेवायची का. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. रोशन गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. लेफ्ट हँड उर्ध विकेट मारा आपण पाहतो. आणखीन एक सुंदर चेंडू. 9 चेंडू आता 16 धावांची गरज. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. राजा आपण पाहतोय राजेश तांबोली स्ट्राईकला आहे. नामवंत खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून राजेशकडे पाहिले. लेफ्ट हँडने गोलंदाजी करतोय, राईट हँड बॅटिंग करत असतो. इथे व्हायला फाईन मध्ये चेंडू ढकलला गेला. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करेल. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रन्स मिळतील. चाल फाईन रिझर्व मध्ये आलेला बेहतरीन चौकार. रोशनचा पुढचा चेंडू. इथे दुतारी रिव्हर्स करायचा प्रयत्न. ना आव देखा ना घाव देखा बस देखा बेफान. राजेश का ताव देखा. बॅट वरती ताव काढलं गेलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. 7 चेंडू. इथे समोर उडवला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतो आणि इथे 3 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 3 धाव्याने आपण पाहतो षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावा. आकडा बघा. 6 ला उलटा करा 9, 9 ला उलटा करा 6. अल्टी बल्टी राजेश्वरी लॉटरी मटका किंग जे आहेत त्यांना हा आकडा लय माहिती आहे. मटका म्हटलं गेलं तर हरीश दादा कराले यांना ते मटक्याचा आकडा तर लय माहिती नाही. कबीर भाई हरीश दादा कराले मटका कसा खेळायला जा ते आमचे मिस्टर हॅरी कडून शिकायचं. पायरमालचे रतन खत्री आहेत ते हरीश कराले आणि जरूर आज आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. 6 चेंडू 9 धावांची गरज. आजच्या रात्रीची कारण आज मॅचेस जरा उशिराने सुरुवात झाली. हवा जोरू होती आणि पाहुणे आपण पाहतो या ठिकाणी येत होते त्यामुळे मॅचेस आपण उशिराने होताना पाहिल्या गेल्या. पण उद्या ठीक 6:30 ला या ठिकाणी रिपोर्टिंग असेल. 7 ला पहिला चेंडू पडेल. सायंकाळी 7 ला पहिला चेंडू या ठिकाणी पडेल. जे संघ उशिरा येतील कारण आज ओपनिंग होती उद्घाटन होतं त्यामुळे थोडं उशीर झालं. पण उद्या राईट टाइम मॅचेस आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
6 चेंडू 9 धावेची गरज. गोलंदाजी मार्गवरती राजा, मयुरेश स्ट्राईकला आहे तो राजेश. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट झाले. जबरदस्त जबरदस्त 2 धावा आपण पाहतोय. कधी कधी तेजस चढणीला गाडी ढकलायला जायचं नाही, वरती ब्रेक फेल झाला तर अंगावरती गाडी येते आणि त्याला काय होतंय ऍक्सिडेंट. 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. एक एक धाव वाचवावी लागेल आणि कोहली संघाला प्रत्येक चेंडूवरती धाव बनवावी लागेल. डेड बॉल घोषित केला पंचांनी, कुठं पाहिलं गेलं. 5 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज. पंच तयार, गोलंदाज तयार, फलंदाज तयार, शतरक्षक तयार, प्रेक्षक तयार. इथे फाईन मध्ये चेंडू ढकलला गेलाय. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. या दरम्यान पाहतोय आपण संतोष भाऊ इसालगे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दादांचं आपण या व्यासपीठावरती करूया मनपूर्वक या दमदार चषक आमदार ट्रॉफी मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस केला चेंडूला, शतरक्षक जरूर त्या ठिकाणी जयेश पोहोचलाय. चांगला झेल जयेशचा आपण या ठिकाणी पाहिला गेला. राजच्या पारीचा अंत आपण या ठिकाणी पाहतो होत असताना येणारे 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तर बघा स्वर्गीय भाऊ वालकू इसालगे यांच्या स्मरणार्थ मंत संतोष इसालगे यांच्याकडून आईवा झेलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक असेल. प्रेक्षकांना सुवर्ण संधी, आईवा झेलसाठी मंत संतोष इसालगे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. नवीन फलंदाज अर्षदला आपण या ठिकाणी पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. मॅच होती कुठे. अच्छे बर्थडे बॉय. प्लीज 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 सर थोडं वॉर्निंग द्या त्यांना. तुमची पहिली वॉर्निंग असेल. आम्ही या ठिकाणी टाइम मोजला जातोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावेची गरज आहे. मार्केवाडी संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित. एक मार्केवाडी संघ तिकडे खेळतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे बागारी परतावा गेला. आता 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. राजेश आता स्ट्राईकला गेलाय. सत्ता संघ कर्णधार तेजस आता मैदानावरती रवाना होतोय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. आपल्या संघाला घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. मार्केवाडी संघ आपण पाहतो या ठिकाणी खेळताना दिसेल. आज कोंदुडे संघाच्या विरोधात विराज कशा प्रकारे कामगिरी करेल यावरती सगळ्यांचं लक्ष असेल. तर या चेंडूवरती जर षटकार आला तर संतोष भाऊ इसालगे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज.
22ची एक धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली. आता एक चेंडू आणि 5 धावेची गरज. मॅच होती कुठे आली कुठे. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. स्वतः कॅप्टन आता स्ट्राईकला आहे. अफलातून गोलंदाजी पाहिली गेली. गोलंदाज मयुरेश. तर या चेंडूवरती जर षटकार आला संतोषभाऊ विसलगे यांच्याकडून 200 रुपये. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. आणि ते पाहतोय आपण पाहतोय कार्पेट पद्धतीने चेंडू केला गेलाय. 4 धावा या ठिकाणी वर्धित करण्यात आल्या. आणि आपण पाहतो स्कोर लेवल झाला पण कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने आपण पाहतो या ठिकाणी अरवन संघ आपण पाहतो आई बाबा आणि क्रिकेट संघ अरवन संघ या ठिकाणी विजयी झालाय. देशमुख त्याला आयोजकांशी संपर्क साधा.